चला सामन्याला सुरुवात. खरं तर आज भरपूर उशीर झालेला आहे, परंतु आता इथून उशीर करून चालणार नाहीये. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्हीही संघांना देऊयात या स्पर्धेसाठी, या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज तयार शुभम. पहिलाच बॉल अगदी गुडलेन स्पॉटवरती होता. तदनंतर टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा वळण घेणारा हा चेंडू. तदनंतर पहिलाच बॉल डॉट येतोय. अगदी इथून शांततेने सुरुवात. सध्या तरी शून्यापासून सुरुवात या ठिकाणी दोन्ही संघ करत असताना फटका चांगला आहे, कट केला, परंतु सरळ गलीच्या खेळाडूच्या अगदी हातामध्ये. अगदी तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. व्हेरी गुड स्टॉप. या चेंडूवरती पाहिलं तर कोणत्याही प्रकारचे धाव नाहीये. डॉट बॉल. अगदी शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त धावा बनवायच्या आहेत. समोर चेंडू ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून आता मात्र हा चेंडू आतमध्ये आलाय. अगदी ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. ऑफ ब्रेक केलं होतं. शुभम नाईकला आपण पाहतोय सध्या तरी चांगली सुरुवात करतोय. आणि इथून सलगचे 3 चेंडू डॉट आलेत. आता मात्र फुलटॉस बॉल आहे. ऑन साइडला फक्त ड्राईव्ह केलंय. अगदी अलॉन द कार्पेटनं बॉल स्क्वेअर लेगला जातोय, परंतु 30 सर्कलमध्ये बॉलला स्टॉप केलंय. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. सध्या तरी 4थ्या चेंडूवरती ही पहिली धाव, म्हणजेच वडपे संघाला पहिल्या धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एक धाव फलकावरती. इथे फटका चांगला आहे. अगदी कव्हर्स मध्ये बॉलला ढकललाय. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु तिथे आता मात्र नक्कीच सिद्धार्थ पोहोचले होते. चांगली फिल्डिंग. या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2च्या मदतीने टीमची टोटल 3 धावा धाव फलकावरती आहेत. षटकातील शेवटचा बॉल. पॉवर प्ले मध्ये शुभम नाईकने खरं तर इथून पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे. दमदार गोलंदाजी आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला त्याने निर्माण करून दिली आहे. आताचा हा चेंडू अगदी स्लोवर मन होता. अगदी ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. चेंडूला फेकल्यानंतर अगदी चेंडूवरती मी तर म्हणेन बोटं फिरवली आणि त्यानंतर अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. शेवटचा चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालेलं आहे. पॉवर प्लेचं हे षटक समाप्त झालं आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना वडपे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 3 धावा. तीन धावा धाव फलकावरती आहेत. सध्या तरी इथून आकाश आणि कल्पेश सध्या तरी शांततेने सुरुवात करतात, परंतु इथून आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा बनवाव्या लागतील. या मैदानावरती नक्कीच 30, 35, 40 बनल्या 4 ओव्हरमध्ये तरी देखील धावा डिफेंड केला जाऊ शकतात. फुल टॉस बॉल. फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला बॉलला ढकलला. डीपमध्ये खेळाडू आहेत. बॉलवरती येतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी इथून या चेंडूवरती एकच धाव. सध्या तरी दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःला वेळ देत आहेत, म्हणजेच सेटल होण्याचा प्रयत्न या ठिकाणी इथे करत आहेत. अगदी स्वतःला वेळ दिला पाहिजे. समोर चेंडू ऑन साइडला बॉलला ढकलला, परंतु इथे कदाचित रनआउटची संधी होती, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूने देखील वळण बदललं आणि त्यानंतर जिथे सिंगल होती तिथे डबल कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचली ती 6 या धाव फलकावरती. गुडलँड स्पॉटचा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. इथे आणखीन एक डॉट बॉल. ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. अगदी टप्पा पडल्यानंतर नक्कीच या चेंडूवरती स्पीड देखील मिळाला आणि चेंडू खाली देखील राहिलाय. अगदी इथून डॉट पर्सेंटेज भरपूर चांगले पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये शुभम नाईक आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये सिद्धार्थ पवार
यांना आपण पाहू शकाल. समोर चेंडू आहे, लॉफ्ट केलाय, फटका भरपूर चांगला. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमा पार, षटकार. अगदी सिद्धार्थ वरती आक्रमण. अगदी ओव्हर पिच चेंडू होता. जसा चेंडू पडला तसा बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर इथे बॅटची ताकद आणि मनगड्यातली ताकद इथे पाहायला मिळते. 6 धावा आल्यात. बऱ्याच उशिरानंतर हा मोठा फटका येतोय. जवळपास 10व्या चेंडूवरती षटकार आलाय. टीमचे टोटल 12 धावा. फुल टॉस बॉल, परंतु इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत तिथे विनायक आहेत. नो मिस्टेक. सॉफ्ट हँडने इथे कॅच मात्र कंप्लीट केली जाते. यस, बिमर साठी आता इथून आपण चेक करतोय बॅटिंग टीमचा रिव्ह्यू सर. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. यस, फेअर डिलिव्हरी. इथे फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन. पहिला धक्का या ठिकाणी वडपे संघाला. फलंदाज इथे पाहिलं तर कल्पेश मैदानाच्या बाहेर. मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मागील चेंडूवरती षटकार आला होता, परंतु तदनंतर षटकाराचा प्रत्युत्तर इथून सिद्धार्थ पवारने विकेटनं दिलं. डीपमध्ये आपण पाहिलं विनायक एक हार्ड हिटर बॅट्समन. नक्कीच त्याने मात्र भरपूर चांगले कॅच तिथे कॅरी केली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक फलंदाज आदित्य. फुल लेंथ बॉल. इथे सन्मान दिला, परंतु रनआउटची संधी आहे. हाफ चान्स, परंतु इथून फुल चान्स मध्ये कन्वर्ट झालं का आता हे या ठिकाणी चेक केलं जाईल. लगेचच पंचांनी सांगितलं. आता इथून तिसऱ्या पंचांच्या आता इथे आपण मदत घेऊयात. येस, नॉट आउट आहेत. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणाने पोहोचले. इथून ही एक रिस्की सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 या धावफलकावरती. 2 षटके या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. म्हणजेच याही षटकात चांगली गोलंदाजी झाली. जर का तो षटकार आला नसता तरी ते कमीत कमी धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु सिद्धार्थचं कौतुक करायला पाहिजे. त्याने लगेच कमबॅक केलं, लगेच वापसी केली, कल्पेशला बाद केलं. तो कल्पेश आक्रमकता त्याने दाखवली होती, त्याला लगेच बाद केलं. म्हणजेच कमबॅक हा प्रत्येकाला करावा लागतो. मग क्रिकेट असो किंवा आयुष्य, सातत्याने तुम्हाला मेहनत आणि कमबॅक करावा लागेल. मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 3. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकाल अजय आहेत. अजय एक वेगवान गोलंदाज, परंतु हा चेंडू आपण पाहू शकाल येस ऑफ स्टिक्सच्या बाहेर. पहिला चेंडू फेकण्यासाठी अगदी आपण पाहू शकाल थोडी मेहनत घ्यावी लागते. ऍक्शन रिप्ले पाहूयात. अगदी अवे फ्रॉम दी बॉडी होता, परंतु पंचांनी लगेच सांगितले की हा चेंडू भरपूरच बाहेर आहे आणि त्या कारणाचं व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव. आता हा चेंडू अगदी बरोबर चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. अगदी ज्या प्रकारे एखादी सबमरीन समुद्रातून जाते अगदी त्या प्रकारची ही डिलिव्हरी पाहायला मिळेल. जमिनीलगत हा चेंडू होता. फलंदाजाला बीट केलं जात आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सध्या तरी आकाश आणि आदित्यला इथून धावा जमा कराव्या लागतील, परंतु इथे सातत्याने आपण पाहू शकाल कमी उचल या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल. भरपूर चांगले गोलंदाजी. आता मात्र ओव्हर पिच बॉल होता. जर का कनेक्ट झाला असताना तर कदाचित इथे देखील षटकार पाहायला मिळाला असता, परंतु चेंडू खाली राहिला. त्यानंतर गोलंदाजाला बेनिफिट. म्हणजेच आका इथून अजय कमबॅक करतोय. पहिला बॉल खराब होता, त्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट आलेत. टीमची टोटल 14. हा देखील सामना तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम जानी स्पोर्ट्स वडपे आहे
आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम एकता मोहपाडा संघ. सातत्याने अगदी फलंदाजापासून दूर गोलंदाजी केली जाते. अप्रतिम या ठिकाणी कामगिरी सध्या अजय करत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, फक्त एकच एक्स्ट्रा धाव आली आहे. आताचा हा चेंडू या स्क्वेअरच्या पंचाने लगेच सांगितलं इथे या चेंडूवरती उचली जास्त आहे, म्हणजेच हाईट फॅक्टर जास्त आहे. लगेच इथे सांगितलं की हा चेंडू नो आहे. 1+1 2 धावा इथून पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले पाहूयात. नक्कीच कदाचित मी तर म्हणेन हातातून निसटलाय हा चेंडू आणि त्यानंतर हा नो चेंडू आलाय. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती सध्या पाहायला मिळतोय. भरपूर चांगली कामगिरी इथून ग्रामीण टेनिस क्रिकेट करत असताना ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु इथे बॅटची एज, परंतु यष्टांच्या मागे बॉलला स्टॉप केले जात आहे. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न आणि डबल देखील इथून कंप्लीट केली जाते. सध्या तरी इथून आकाश आणि आदित्य एकमेकांना चांगले कॉल करत आहेत. पुन्हा 2 धावा आल्यात. टीमची टोटल 18 धावा. आतापर्यंत 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. भरपूर चांगली गोलंदाजी इथून सध्या एकता मोहपाडा संघ करत असताना इथे फटका फसलाय. गलीमध्ये खेळाडू आहे तो. इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला जज करायचा होता. प्रयत्न चांगले होते परंतु इथून प्रयत्नांना अपयश. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात स्क्रीनवरती. अगदी बॅकफूट पंच करायचा होता. गलीमध्ये बॉल ढकलला होता परंतु तिथे खेळाडू पोहोचले होते आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल अगदी जमिनीला लँड झाला, म्हणजे कॅच ड्रॉप. 19 धावा. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता हा चेंडू आपण पाहू शकाल पुन्हा एकदा खराब आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न इथून केला होता परंतु सिंगल वाईट आहे, त्या कारणाचे इथून आपण पाहू शकाल हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल आहे. आतापर्यंत अजयचा विचार केला तर 3 एक्स्ट्रा चेंडू फेकलेले आहेत, म्हणजेच 2 वाईड, त्यामध्ये एक नो देखील आहे. परंतु आताचा चेंडू पुन्हा एकदा खराब. पुन्हा एकदा इथून अजयची गाडी मी तर म्हणेन पटरी पासून उतरलेली आहे. परंतु इथे लेझी क्रिकेट अगदी हलाखीचा क्रिकेट खेळून तुम्हाला चालणार नाहीये. क्रिकेट हा खेळ जेंटलमॅनचा आहे परंतु इथून थोडासा मी तर म्हणेन हलगर्जीपणा झाला. त्याचा फायदा इथून लगेचच जानी स्पोर्ट्स वडपे संघाने घेतला. लगेचच मी तर म्हणेन आकाश आणि आदित्यनं या धावा कंप्लीट केल्यात. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. नक्कीच चेंडू हातामध्ये ठेवला परंतु इथून आपण पाहिला लगेच इथून कॉल केला की इथून धाव होऊ शकते आणि इथून पाहू शकाल धावा पूर्ण केल्या. नक्कीच सध्या तरी भरपूर चांगला या ठिकाणी ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. मॅच ऑन. इथे बॅटची एज, झेलची संधी. अगदी इथून शुभमने प्रयत्न चांगले केले परंतु तदनंतर कॅच ड्रॉप झाल्यानंतर सध्या तरी इथून आपण पाहू शकाल मिस फिल्डिंग भरपूर पाहायला मिळते. जिथे एकही धाव नव्हती, जिथे विकेट होता तिथे तब्बल 3 धावा पूर्ण केल्या. सध्या मिस फिल्डिंग अगदी कित्येक संघ आपण पाहिलेत मिस फील्डच्या कारणामुळे पराभूत झालेले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं जवळजवळ 3 ते 4 मिस फील्ड मी तर म्हणेन इथून करण्यात आलेले आहेत. परंतु या धावांची किंमत नक्कीच सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहे. क्रिकेट हा खेळ एका धावेने बनलेला आहे, त्यामुळे तुम्हाला एका धावेची मी तर म्हणेन किंमत करावी लागेल. एका धावेला तुम्हाला महत्त्व द्यावा लागेल. खरं तर जानी स्पोर्ट्स वडपे संघ काय धावतोय मैदानाच्या आतमध्ये त्यांना माहिती आहे इथे धावा बनवायच्यात. रसायने मोहपाडा संघासमोर टार्गेट उभं खरं तर मोठं टार्गेट द्यायचं आहे परंतु इथून नक्कीच चांगला प्रयत्न आहे. आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा बनल्यात. रन्स ऑन स्कोरबोर्ड. 26 वरती 1 गडी बाद. खरं तर या मॅच मध्ये कल्पेशने एक चांगली सुरुवात करून दिली परंतु ती सुरुवात नक्कीच चांगली राहिली परंतु आता इथून संपूर्ण जबाबदारी आकाश आणि आदित्य यांच्यावरती आहे. परंतु आता जबाबदारी पार पाडायची आहे. शेवटचं षटक आहे.
शेवटच्या षटकात आता इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. चौथा षटक, चौथा गोलंदाज, बॉलिंग मार्कवरती रोशन. अगदी इथून ओपनिंग प्लेयर आकाश अजूनही आहे, परंतु तदनंतर आदित्य जो 1 डाऊन वरती आलाय, म्हणजे इथून आता धावा बनवू शकतात. मॅच ऑन. इथे अगदी जोरदार अपील तर केली जाते, परंतु इथून आपण पाहू शकता रनआउटची संधी आहे. यस, नॉन स्ट्राईक एंडला हा थ्रो आलाय आणि तदनंतर इथून पंचांचा सॉफ्ट सिग्नल, फलंदाज रनआउट आहेत. आणि गेज ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पंचांचं हे कौतुक व्हायला पाहिजे. एकाच ॲक्शनमध्ये लगेच सांगितलं की इथे फलंदाज बाद आहेत. अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये अनंत गामंडा सरांना पाहू शकाल आणि स्क्वेअर लेगचे पंच श्रीपद खडाली सर. खरं तर दोन्ही पंचांचा विचार केला जवळ भरपूर सारा क्रिकेट या दोन्ही पंचांनी पाहिलाय, परंतु आत्ताचा हा चेंडू अगदी समोर होता. ऑन साइडला स्वीप केलाय, स्वीप शॉट पाहायला मिळेल. झाडू शॉट, चेंडू सी मार्शा बाहेर. आता धमाका होतोय, षटकार. अगदी इथून ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहूयात. अगदी रोशनवरती इथून आक्रमण केलं, सातत्याने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो आता सक्सेसफुल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आदित्य यांना पण पाहतोय ऑन साइडला आडव्या बॅटने क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु इथून हा देखील निर्धाव चेंडू. षटकारानंतर लगेच इथे डॉट बॉलने कमबॅक केला जातोय. अगदी अवे फ्रॉम दी बॉडी. बॅट्समन आदित्य पासून हा दूर चेंडू होता. चांगला चेंडू आहे. हा देखील फटका चांगला आहे, खोदून काढलाय. रनआउटची संधी आणि इथे पुन्हा एकदा चुका केल्या जात आहेत. सोपा रनआउट होता, परंतु रोशन थोडा घाई करतोय. घाई करून चालणार नाहीये, शांत डोक्याने खेळावं लागेल. ऍक्शन रिप्ले पाहूयात. खोदून काढला, त्यानंतर अगदी मिडॉनला खेळाडू होते तिथे आपण पाहिलं तर थ्रो चांगला होता, परंतु इथून अगदी खेळाडू फ्रेम मध्ये देखील नव्हते, भरपूर लांब होते, परंतु तदनंतर इथे तो रनआउट हुकला. इथे डॉट बॉल, चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू. विराज मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु इथून आता डॉट होऊन चालणार नाहीये. शेवटचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34. 34 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु आताचा हा चेंडू भरपूरच बाहेर. या पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अगदी सातत्याने रोशन आता मात्र त्याला लय मिळाले, परंतु हा चेंडू भरपूरच बाहेर होता. यस, पंचांचा चांगला डिसिजन, वाईट बॉल. ऑन साइडला पूल केलाय, फटका इथे दमदार आहे. पूल आणि सक्सेसफुल चेंडू सीमारच्या बाहेर. अगदी पहिल्या इनिंगचा शेवट मी तर म्हणेन जानी स्पोर्ट्स वडपे संघानं गोड केलाय षटकारानं. अगदी इथून पहिला सत्र समाप्त झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग राहिली आहे. सुरुवात थोडी स्लो राहिली, परंतु त्यानंतर शेवट गोड राहिलाय. पहिल्या सत्रामध्ये जानी स्पोर्ट्स वडपे संघानं तब्बल 40 धावा बनवल्या, 41 धावा बनवल्या आणि 42 धावा संख्येचा टार्गेट इथून एकता मोहपाडा संघा समोर उभा केलाय. अगदी असं वाटत होतं की जानी स्पोर्ट्स वडपे संघ 30 देखील धावा बनवणार नाहीये, परंतु इथून आदित्य आणि विराज यांचा नक्कीच कौतुक करायला पाहिजे. विराज नंतर कल्पेश, खरं तर भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली. आकाश थोडासा या मॅच मध्ये नक्कीच मागे राहिला, कारण की 7 बॉल खेळत असताना अवघ्या 5 धावा त्याने बनवल्या.
त्यानंतर कल्पेशचं कौतुक करायला पाहिजे. कल्पेशने एक षटकार दाखवला, परंतु त्यानंतर तो देखील 10 या धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर आदित्य संपूर्ण जबाबदारी मात्र त्यांनी उचलली. 10 चेंडूमध्ये 12 त्याने बनवल्या, परंतु त्यानंतर विराज त्याला 2 चेंडू मिळाले. पहिला डॉट झाला, परंतु शेवटच्या बॉलवरती त्याने षटकार दाखवलाय. तब्बल 41 धावा बनल्या. अगदी बॉलिंग समोर आपण पाहू शकाल. इथून मोहपाडा संघाने तब्बल 8 एक्स्ट्रा धावा दिल्या. 6 व्हाईट बॉल, त्यानंतर एक नो बॉल आणि त्यानंतर एक 22, अशा रीतीने तब्बल 8 एक्स्ट्रा धावा. या एक्स्ट्रा धावाची किंमत आता त्यांना नक्कीच सेकंड इनिंगमध्ये समजणार. अगदी शुभमचा विचार केला. शुभमने 4 चेंडू डॉट फेकले, फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर सिद्धार्थचा विचार केला. सिद्धार्थने देखील अप्रतिम गोलंदाजी केली. 2 चेंडू डॉट, परंतु त्यानंतर 10 धावा त्याने खर्च केल्या. त्याला 1 विकेट मिळाला. त्यानंतर अजयचा विचार केला. अजय थोडासा महाग राहिला, म्हणजेच त्याने 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर रोशन त्याने तब्बल 15 धावा खर्च केल्या. अशा रीतीने बॉलिंग समोर आपण पाहिलेत आणि तब्बल 41 धावा रसायनी मोहपाडा टीमच्या गोलंदाजाने खर्च केल्या या मॅचमध्ये. आणि आता इथून सेकंड इनिंगमध्ये 42 धावसंख्येचं टार्गेट आहे. यस, मॅच ऑन गेम ऑन. या ठिकाणी 42 धावसंख्येचं टार्गेट आहे. आता इथून या 42 धावा बनतील का की धावा रोखल्या जातील हे देखील पाहूयात. दोन्हीही विस्फोटक फलंदाज प्रशांत पवार आणि शुभम नाईक यांना आपण पाहू शकाल. शुभम नाईकचा विचार केला खरं तर, ज्याने खरं तर RPL मध्ये नक्कीच रायगड संघाचं नेतृत्व केलं, त्यांना आपण पाहू शकाल कॅप्टन शुभम नाईक. परंतु आता दुसऱ्या बाजूला प्रशांत पवार आहे, रन मशीन ऑफ रसायनी मोहपाडा. तर दुसऱ्या बाजूला बाहुबली, खरं तर खालापूर तालुक्याचा बाहुबली शुभम नाईक. मॅच ऑन गेम ऑन. खरं तर हे बॅटल भरपूर चांगलं तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जानी स्पोर्ट्स वडपे, तर दुसऱ्या बाजूला टीम एकता मोहपाडा. मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल, इथे बॅट अँड बॉलचा संपर्क झालाय का हे देखील चेक केलं जातं, परंतु आता हा चेंडू चाललाय थेट डीप फाईन लेग मध्ये, सीमारेषा बाहेर. धाबा 4. अगदी इथून पहिल्याच बॉलवरती चौकारांना सुरुवात करत असताना ऍक्शन रिप्ले भरपूरच सफल झाले. त्यानंतर इथून यस बॅटचा जो दांडा आहे थेट तिथे चेंडू लागला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा बाहेर. 4. इथे हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलेत परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा वार प्रशांत पवारच्या बॅट मधून चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि या 2 चौकारांच्या मदतीने टीमची टोटल अगदी 8 पाहायला मिळेल, म्हणजेच धमाकेदार सुरुवातीतून केली जाते. 42 धावा बनवायच्या आहेत, त्यासाठी सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागेल. पॉवर प्ले मध्ये सध्या तरी तोडफोड फलंदाजी पाहायला मिळते. वेगवान चेंडू, यॉर्कर लेंथ, परंतु या ठिकाणी पंचांचा सॉफ्ट सिग्नल. इथे
फलंदाज बाद आहे. यस, लगेच पंताने सांगितलं की इथे यस बॅट अँड बॉलचा संपर्क आहे. कीपरचं कौतुक करायला पाहिजे. बॉल गॅदर केला. ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येणार आहे. बॅटकट साठी रिव्ह्यू नाहीये, एलबी साठी तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये, वाईट साठी देखील तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. त्यामुळे इथून जो पंचांचा निर्णय असेल तोच या ठिकाणी मान्य असेल. येस, नक्कीच पंचांचं कौतुक करायला पाहिजे. बॅट अँड बॉलचा संपर्क आहे, अगदी इथून दिसतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क झाल्यानंतर अगदी जी चेंडूची लाईन होती ती बदलली आणि अगदी या ठिकाणी स्पष्ट दिसतोय की संपर्क आहे. इथे फलंदाज बाद. सध्या तरी लगातार 2 चौकार लगावले होते प्रशांतने, परंतु त्यानंतर इथे गोलंदाज संजयने कमबॅक केलाय. विकेट आलाय. नवीन फलंदाज मयूर. येस, मॅच ऑन, गेम ऑन. खरं तर पहिल्या 3 बॉल वरती अप अँड डाऊन तुम्हाला पाहायला मिळालं. सुरुवातीला 2 चेंडू प्रशांतचे होते, परंतु त्यानंतर संजयने कमबॅक केलं. इथे फटका दमदार आहे. फक्त दिशा दिली. डीप मध्ये खेळाडू आहेत त्यांच्या आवाकाच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, टायमिंग शॉट. त्यानंतर चेंडू थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेत्र दिप फटका, षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. अगदी पोस्ट देखील होल्ड केली आहे. काय फटका होता, दमदार षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. फक्त टायमिंगच्या जोरावरती या ठिकाणी षटकार तुम्ही लगावू शकता. याचं जागतिक ज्वलंत उदाहरण सध्या तरी इथून मयूर देतोय. येस, मॅच ऑन, गेम ऑन. या ठिकाणी पंचांचा इशारा नोचा आलेला आहे. नो बॉल आहे, अगदी ओव्हर द स्टेप. या ठिकाणी जी बॉलिंग नक्कीच इथे आपण पाहू शकाल. बॉलिंगचा जो बॉक्स आहे त्याच्या बाहेर मी तर म्हणे नक्कीच पाय पडला आणि पंचाने लगेच सांगितले इथे नो बॉल. 1+1 या 2 धावा येत आहेत. खरं तर इथून गोलंदाजी करत असताना जानी स्पोर्ट्स वडपे संघाला कमबॅक करायचा आहे. फटका चांगला आहे. ऑन साइडला पुल केला, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी रिस्क घेत नाहीयेत शुभम आणि मयूर, कारण की माहिती आहे सुरुवात चांगली झाली आहे. आता इथून घाई करून चालणार नाहीये. जर का दुसरी धावेसाठी आले असते तर दुसरी धाव देखील झाली असते, परंतु दोघांनीही एकमेकांना थांबवलं. घाई करत नाहीयेत. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 17 वरती. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी थोडा खाली राहिला आणि त्यानंतर इथं आपण पाहू शकाल हा निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या 17 मध्ये खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या. 2 चौकार आले, 1 षटकार देखील आला, 1 नो आला, त्यावरती 1 एक्स्ट्रा आली, त्यानंतर 1 सिंगल देखील आपण पाहिली. म्हणजे अशा रीतीने तब्बल 17 धावा गोलंदाज संजयने खर्च केल्या. आता यामागचा समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल येणाऱ्या 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच अजूनही 8.33च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच एकता मोहपाडा संघाला. म्हणजे जवळ 8.5च्या सरासरीने आता इथून या धावा बनवायच्या आहेत. चला स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघ उशीर होतोय कारण की आज सामने कमी आहेत, परंतु वेळ भरपूर लागतोय. यस, मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 2 जॉय यांना आपण पाहू शकाल.
अवे फ्रॉम दी बॉडी, बॅट्समन पासून दूर चेंडू आहे. यस, पहिला चेंडू इथून जॉय यांचा आपण पाहू शकाल खराब आहे, ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. आणि इथून हा वाईट बॉल आहे. यस, वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 18 धावा. फुलटास बॉल, फटका चांगला आहे. 20 मध्ये बॉलला ढकल, डीप मध्ये खेळाडू आहेत. इथे मिस स्पीड, अगदी इथून तुम्हाला मिस स्पीड करून चालणार नाहीये. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल शेवटच्या मोमेंटला आपली चूक लगेच सुधरवली. या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 20 रन्स, 20 धावा धाव फलकावरती. इथे देखील आपण पाहू शकाल फटका हा देखील दमदार आहे. अगदी बॉलला पाठवले सरळ, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये सीमारेषा बाहेर. फलंदाज शुभम नाईक च्या बॅटमधून षटकार येतोय. ऍक्शन रिप्ले, अगदी समोर चेंडू होता, त्याला फक्त लॉफ्ट केलंय, फक्त दिशा दिली. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये मयूरने जो षटकार दाखवला होता त्याच प्रकारचा फटका. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये बॉलला ढकलला. इथे सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न, रनआउटची संधी होती परंतु इथून थोडासा उशिरानं हा थ्रो आला आणि लगेचच इथून या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची टोटल 28 धावा. सध्या तरी आता हा सामना हळूहळू एकता मोहपाडा संघाच्या बाजूने झुकत चाललेला आहे. इथून एखादी विकेट फार महत्वाची राहील टीम जानी स्पोर्ट्स वडपे संघासाठी. इथे पुन्हा एकदा चुकीचा थ्रो. इथून ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये एकता मोहपाडा संघाने चुका केल्या होत्या तशाच प्रकारच्या चुका इथून जानी स्पोर्ट्स वडपे संघ करतोय, म्हणजेच परत फेड या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु इथून चुका करून चालणार नाहीये. टीमची टोटल 30 धावा. आता सामना जिंकण्यासाठी येणारे 14 चेंडू आणि अजूनही 12 धावसंख्येची गरज. यस, इथे देखील नो बॉल आहे परंतु डायरेक्ट हिट. यस, लगेच तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी नक्कीच मी तर म्हणेन तिसऱ्या पंचांची आता इथून मदत घेतली जाते. श्लफनच आपला सॉफ्ट सिग्नल इथे फ्रेम मध्ये आलेला नाहीये. यस, नॉट आउट आहे. यस, नो बॉल ना सर. यस, नो बॉल +1 म्हणजेच 2 धावा इथून धाव फलकावरती आपण ऍड करतोय. टीमची टोटल 32 रन्स, 32 धावा. फ्री हिट बॉल, फ्री हिटचा बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथून आता आपण पाहू शकाल हा निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल. अगदी इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो. जर का इथून 2 ते 3 विकेट आले तर नक्कीच जानी स्पोर्ट्स वडपे संघ इथे कमबॅक करू शकतोय.
कारण की त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. शेवटचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीपमध्ये खेळाडू आहेत, भरपूर चांगली फिल्डिंग, अगदी क्वालिटी फिल्डिंग या चेंडूवरती झालेली आहे. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तब्बल 4 क्रिया मात्र भरपूर चांगल्या केल्या, परंतु 5वी क्रिया एक्झॅक्ट कुठे थ्रो करायचा आहे हे देखील तुम्हाला फार कमी वेळामध्ये नक्कीच तुम्हाला सुचवावं लागतं. शेवटच्या बॉलवरती एक धाव आली आहे आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली त्या सिंगलच्या मदतीने 33 धावा. येस, मॅच ऑन. इथे नक्कीच पहिलाच बॉल आणि याच्यावरती मात्र एक धाव पूर्ण केली जाते. बॅट कट आहे ना सर? येस, बॅट कट आहे. 34 धावा बनलेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी अजूनही 8 धावसंख्येची गरज. 11 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. अगदी हे षटक फार महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट षटक, टर्निंग पॉइंट षटक आहे. यॉर्कर लेंथ इथे अगदी या चेंडूला सन्मान दिलं जातं. खरं तर इथून शुभमला पण पाहू शकाल, चांगल्या चेंडूंना तो सन्मान देतोय आणि खराब चेंडूंवरती तो नक्कीच अटॅक करतोय. डॉट बॉल आलाय, इथून सामना बनेल का हे देखील पाहूयात. फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. याही चेंडूवरती आपण पाहू शकाल एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल मिळाली. अगदी सिंगलने देखील हा सामना जिंकता येऊ शकतो, परंतु प्रत्येकी बॉलवरती तुम्हाला धावा जमा करायच्या आहेत. वेगवान चेंडू ते सरार, परंतु लेगस्टिकच्या बाहेर. अगदी इथे हा खराब चेंडू पाहायला मिळेल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. खरं तर इथून अगदी चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच आमची संपूर्ण आयोजन कमिटी सध्या ग्राउंडवरती फेरफटका मारते. प्रकाश इंदोले यांना आपण पाहू शकाल. इथे फटका दमदार आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत, चेंडूची वाट पाहत आहेत आणि आता इथून मात्र कॅच कॅरी केलेली आहे. कॅच पकडले की मॅच आता येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल, कारण की मैदानाच्या आतमध्ये एखादा विकेट पाहिजे होता, तो विकेट आलाय. मयूर खरं तर चांगली बॅटिंग करत होता, त्याला बाद केलंय. आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे 8 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. खरं तर मॅच संपवण्याच्या उद्दिष्टीने हा फटका होता, परंतु फटका फसला आणि एक्स्ट्रा कव्हरला चांगली कॅच. चला नवीन बॅटर. ना येस, मॅच ऑन. या ठिकाणी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय. वेगवान चेंडू, परंतु इथून अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे, परंतु इथून डॉट बॉल आलाय. प्रत्येकी डॉट बॉल वरती हा सामना रंगात येऊ शकतोय. आता समीकरण बदललं. 7 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज, परंतु हा चेंडू फार महत्वाचा आहे टीम जानी स्पोर्ट्स वडपे संघासाठी. जर का हा डॉट बॉल आला ना तर नक्कीच मॅच मध्ये तुम्हाला शिरकाव पाहायला मिळेल. फटका फसला, जेलची संधी. इथे प्रयत्न चांगले झालेत, परंतु प्रयत्नांना अपयश. व्हेरी गुड ट्राय म्हणावं लागेल. भरपूर लांबवरचं अंतर इथे गाठलं आणि त्यानंतर चेंडूवरती आले.
गॅदर देखील केला होता, परंतु ग्रीप करता आलं नाहीये, पकड निर्माण करता आली नाहीये. ऍक्शन रिप्ले पाहूयात. नक्कीच आदित्य होते, त्यांचे प्रयत्न चांगले राहिलेत. अगदी ऍक्शन रिप्ले सध्या आपण पाहतोय स्क्रीनवरती. जबल अगदी लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ वरती आले. काय कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला. जर का कॅच पकडली असती तर नक्कीच सर्वोत्कृष्ट कॅच मी तर म्हणेन झाली असती. आता या मॅचचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आहेत, परंतु 5 धाबा बनवायचे आहेत. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा नवीन बॅट्समन अजय आलेले आहेत, परंतु हे षटक महत्वाचं आहे. या षटकातील सुरुवातीचे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. सामना शेवटच्या षटकामध्ये येऊन पोहोचलाय. मी मगाशीच म्हटलं की हा सामना चांगला पाहायला मिळेल. खरं तर जिथे सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये एकता मोहपाडा संघाने चांगली सुरुवात केली, परंतु शेवटच्या षटकांमध्ये थोडासा खेळ डगमगलाय, जिथे विकेट आले. परंतु आता इथून या षटकात काय होणार, इथून गोलंदाज विराजला आता इथून मित्र म्हणेन काहीतरी जादूगिरी करावी लागेल. धावा डिफेंड करायच्या आहेत, म्हणजे तिथून चांगली कामगिरी करावी लागेल. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल अगदी इथे फुल लेन, अगदी आपण बघू शकाल गलीमध्ये खेळलेत, परंतु तिथे चांगली फिल्डिंग. व्हेरी गुड स्टॉप. सिंगल आली आहे. सिंगल म्हणजेच डॉट इथून येईल का, विकेट येईल का, मॅच रंगेल का, हे देखील पाहूयात. सध्या तरी जवळ 60% हा सामना एकता मोहपाडा संघाकडे आहे, परंतु जोपर्यंत इथून शुभम आहे तोपर्यंत हा सामना मोहपाडा संघ आपल्या बाजूने करू शकतोय. समोर चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. फटका इथे दमदार आहे. शुभम नाईकचा तडाखा. चेंडू सीमारेषा बाहेर. इट्स मॅक्सिमम बिग हिट. षटकार आणि षटकारानं हा सामना संपवलाय, सामना जिंकलाय तो म्हणजेच एकता मोहपाडा संघाने. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम जानी स्पोर्ट्स वडपे, नक्कीच तुमचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. आपण या स्पर्धेमध्ये नक्कीच आयोजकांना भरपूर चांगलं सहकार्य केलं. वेळेवरती आपण आलात. अगदी मॅच विनिंग स्ट्रोक आपण पाहू शकाल. अगदी शुभम नाईक आणि या षटकारासहित आता शुभम नाईक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून जबल आपण पाहिल्यात धाबा बनल्या, त्या म्हणजेच तब्बल 9 चेंडूमध्ये 21 त्याने धाबा बनवल्या आणि शुभम ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी